सकाळच्या नाश्त्याला म्हणजेच ब्रेकफास्टला काय खायला पाहिजे असा प्रश्न बरेचदा मला विचारला जातो आणि रेग्युलर जे आपण पोहे, उपमा, इडली, साऊथ इंडियन पदार्थ खाणं होतं ते बरोबर आहे का नाही याचंही उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देईन. तर पहिले म्हणजे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, सकाळचा 10 पर्यंतचा काळ हा कफाचा काळ असतो आणि कफाच्या काळामध्ये कुठलंही जड अन्न पोटात जाणं योग्य नाही आहे. त्यामुळे पोहे, उपमा, फर्मेंटेड पदार्थ, उडीद डाळीचे पदार्थ हे खाणं पूर्णपणे चुकीचं आहे. शिवाय आयुर्वेदात असं सांगितलं की आपल्या देशामध्ये फक्त थंडीच्या काळात सकाळी भूक लागते, कारण रात्रभर थंडीमुळे भूक वाढत असते पोटात. त्यामुळे थंडीचा सीझन वगळता मुळात नाश्ता करणं हे गरजेचंच नसतं. त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं जेवण हे दुपारचं म्हणजेच मध्यान्ह समजलं जातं. त्यामुळे नाश्ता जर भूक नसेल तर करूच नये आणि भूक जर लागतच असेल तर हलका आहार कायम नाश्त्यामध्ये ठेवावा. त्याच्यामध्ये लाह्यांचे पदार्थ म्हणजे साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या त्या ताकात टाकून किंवा दुधात टाकून घेता येतात. त्यांच्या फोडणीच्या लाह्या करूनही खाता येतात. त्याच्या व्यतिरिक्त नाचणीची आंबील जी बनवली जाते ताकातली, ती सुद्धा नाश्त्याला उत्तम असते. आणि शेवटचं म्हणजे तुम्हाला मूग डाळ पचत असेल, मूग डाळ आवडत असेल तर त्याची धिरडी करून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. बाकीचे जे रेग्युलर नाश्त्याचे पदार्थ आहेत ते टाळलेलेच बरे असतात आणि त्यांनी पचनाचे विकार होण्याची शक्यता असते. अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेद.